नमस्कार. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य. ट्रम्प यांचा मध्यस्थीचा काय संबंध, संजय राऊतांचा संतप्त सवाल. मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेनं पटकावलं सुवर्णपदक. आणि पुण्याच्या वानवडी वनपरिक्षेत्रात ठेकेदारानं केले बेकायदेशीर खोदकाम. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कराडच्या प्रीती संगमावर आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात खळबळजनक वक्तव्य केले. काँग्रेस हा 125 वर्षांचा पक्ष असून काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे. काँग्रेसच्या 2 पंतप्रधानांनी बलिदान दिले. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. कराडच्या प्रीती संगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यामुळे काँग्रेस हा कधीही न डुबणारा एक पक्ष आहे. 125 वर्षाचा पक्ष आहे. एक जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे. ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या पक्षाने या देशाला लोकशाही या देशामध्ये उभी केली, ज्या पक्षाने या देशाला वैभव प्राप्त करून दिलं, हा पक्ष डुबणं हे कदापि शक्य नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची किंमत ज्यांना माहित नाही, त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2 पंतप्रधानांचं बलिदान झालं ते विसरतात आहे. महात्मा गांधींचा पहिला दहशतवादी हमल्यामध्ये त्यांचा खून झाला आहे हे विसरतात आहे. आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे राष्ट्रद्रोहातील एक विषय असू शकतो का, हा माझा उलट प्रश्न आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली. आता यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? आमची माणसे मेली आहेत. आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकारानं मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. बिहारच्या राजगीर येथे सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया यूथ गेम्स या राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. खेलो इंडिया यूथ गेम्स मधील हे दुसरं सुवर्ण पदक आहे. आकांक्षा सध्या छत्रपती संभाजीनगरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे सराव करत आहे. मागील वर्षी चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये दुखापतीमुळे 4थ्या क्रमांकावर तिला समाधान मानावं लागलं होतं. पण या वर्षी दुखापतीवर मात करून आकांक्षानं जिद्दीने सुवर्ण पदक जिंकल्यानं सर्व स्तरांतून तिचं कौतुक केलं जात आहे. पुण्याच्या वानवडी वनपरिक्षेत्रात एका ठेकेदारानं अनधिकृत खोदकाम केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे 2 दिवसाखाली हे काम सुरू असताना वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल खेंडके यांनी ते स्वतः थांबवलं होतं. पण सदर ठेकेदारावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येते. या उलट कॉन्ट्रॅक्टरकडून सर्व प्रकारच्या परमिशन असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी न्यूज अनकटच्या प्रतिनिधीने सत्यता तपासण्यासाठी ठेकेदार आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता दोघांनीही उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं वनविभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच
यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुरंदरच्या नीरा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही इतर कार्यक्रम न करता तरुणांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे. विशेष म्हणजे या रक्तदान महायज्ञ शिबिरामध्ये सर्व समाजातील बांधवांबरोबरच मुस्लिम समाजातील तरुण आणि महिलांनी देखील रक्तदान केलंय. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्तानं आमच्या इथं नीरेमध्ये रक्तशिबिराचे आयोजन केलं आहे. तर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध पण चालू आहे, तर रक्ताची कमतरता जाणू नये म्हणून रक्तशिबिर चालू केलेलं आहे, तर आम्ही त्यात दिलं. जालन्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कुलाब्याच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं. लोणंद सातारा रस्त्यावर सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. या अपघातात 3 जण ठार झाले असून 8 जण जखमी झालेत. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधून उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना कारनं त्यांच्यावर हा घाला घातलाय. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलंय. पैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्यानं तब्बल 40 ते 50 गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेला सहस्रकुंड धबधबा सुद्धा पूर्णपणे कोरडा पडलाय. पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलन केले, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्यानं नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. स्थानिकांकडून इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी सध्या करण्यात आली आहे. गावाला भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे, तरी प्रशासनाने सहस्रकुंड धबधब्यापर्यंत पाणी सोडावे हीच मागणी आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाहीत, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया.
विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या फरदापूर तांडा येथे एका वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात झालाय. या अपघातात 1 जण ठार तर 9 जण गंभीर जखमी झालेत. दशरथ चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव असून जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वऱ्हाडाची गाडी घरी परतत असताना आयशर या गाडीनं मागच्या बाजूने धडक दिल्यानं गाडी पलटी होऊन हा अपघात झालाय. जालन्याच्या लालवाडी परिसरातून एकानं मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. समज शेख हे आपल्या घरात झोपलेले असताना एका अज्ञातानं त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीनं समज यांचा मोबाईल चोरून नेला. मोबाईल चोरणारा हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पेट्रोल पंपावरील कर्मचारी जागीच ठार झाले तर सोबतचा दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झालाय. ही हृदयद्रावक घटना बेला येथे घडली आहे. नाशिक तिरपुडे असं मृताचं नाव आहे. ड्युटी संपल्यानंतर दोघेही कर्मचारी दुचाकीवरून घरी परत जात होते. त्याच वेळी रेतीनं भरलेल्या ट्रकनं त्यांना समोरून जोरदार धडक दिली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथे थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.